नमस्कार. माहिती मिळवण्याच्या अनेक पद्धती आहेत, पण आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग पद्धतीबद्दल बोलणार आहोत. ती म्हणजे संशोधन मुलाखत. चला तर मग हा विषय सखोलपणे समजून घेऊया. तर आज आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी संशोधन मुलाखत म्हणजे नेमकं काय असतं, मग तिची खास वैशिष्ट्ये कोणती आहेत, तिचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत, ती प्रत्यक्ष कशी घेतली जाते आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं का महत्त्वाचं आहे हेही आपण समजून घेणार आहोत. बरं, आता आपण गप्पा तर रोजच मारतो नाही का, मित्रांशी, कुटुंबासोबत. पण संशोधन मुलाखत ही त्यापेक्षा खूप वेगळी असते. ती केवळ एक संभाषण नाही, तर त्याहून खूप काहीतरी अधिक आहे. चला तर बघूया नक्की काय फरक आहे. जॉन डार्ले यांचं हे वाक्य एकदम परफेक्ट आहे. मुलाखत म्हणजे एक हेतुपुरस्सर संभाषण. अगदी बरोबर. म्हणजे कोणतीही संशोधन मुलाखत विनाकारण घेतली जात नाही. तिच्यामागे एक स्पष्ट, एक ठोस उद्देश असतो. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ही एक ठरवून केलेली संवादाची प्रक्रिया आहे. यात मुलाखत घेणारा समोरच्या व्यक्तीकडून थेट माहिती मिळवतो. आणि हो, ही माहिती तोंडी म्हणजे समोरासमोर बोलून गोळा केली जाते. प्रत्येक उत्तर, प्रत्येक शब्द महत्त्वाचा असतो, म्हणून त्याची व्यवस्थित नोंद ठेवली जाते. ठीक आहे. तर मग ह्या संशोधन मुलाखतीचा DNA काय आहे? म्हणजे तिचे असे कोणते मूळ घटक आहेत जे तिला एवढं खास बनवतात? चला तेच पाहूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मुलाखतीचा गाभाच आहे संवाद. ही एक सामाजिक क्रिया आहे. म्हणजे इथे फक्त प्रश्नोत्तरं नसतात, तर दोन व्यक्ती समोरासमोर येतात, त्यांच्यात एक विश्वास आणि जवळीकीचं नातं तयार होतं, आणि तेव्हाच खरी माहिती समोर येते. पण थांबा, याचा अर्थ असा नाही की ही फक्त गप्पांची मैफिल आहे. नाही, या संवादाला एक उद्देश असतो, एक शिस्त असते. उपयुक्त माहिती गोळा करण्याची ही एक अत्यंत पद्धतशीर आणि गंभीर पद्धत आहे, जिथे प्रत्येक उत्तराची औपचारिकपणे नोंद घेतली जाते. आता हे तर स्पष्ट आहे की सगळ्या मुलाखती सारख्या नसतात. प्रत्येक संशोधनाची गरज वेगळी असते आणि त्यामुळेच मुलाखतींचे प्रकारही बदलतात. चला तर मग या वेगवेगळ्या प्रकारांची ओळख करून घेऊया. याचे मुख्य दोन टोकं आहेत. एक म्हणजे संरचित मुलाखत, जिथे सगळे प्रश्न, त्यांचा क्रम, शब्द सगळं काही आधीच ठरलेलं असतं, एकदम पक्क. आणि दुसरीकडे आहे असंरचित मुलाखत. ही एकदम लवचिक असते. प्रश्न आधीच ठरलेले नसतात, त्यामुळे बोलणारा मोकळेपणाने आणि सहजपणे बोलू शकतो. आता आहे निदान मुलाखत. याला आपण एक प्रकारची डिटेक्टिव्ह चौकशीच म्हणू शकतो. समजा शिक्षणात काही अडचणी आहेत किंवा चिंतासारख्या समस्या आहेत, तर त्यांच्या मुळाशी जाण्यासाठी, त्याचं निदान करण्यासाठी ही मुलाखत घेतली जाते. पुढचा प्रकार आहे केंद्रित मुलाखत. समजा एखादी विशिष्ट घटना घडली आणि त्याचा लोकांवर नेमका काय परिणाम झाला हे जाणून घ्यायचंय, तर फक्त त्याच घटनेवर, त्याच अनुभवावर लक्ष केंद्रित करून प्रश्न विचारले जातात. नावाप्रमाणेच सखोल मुलाखत ही खूप आतवर जाते. इथे फक्त वरवरची माहिती नाही, तर एखाद्या व्यक्तीच्या अनुभवांची खोली, त्याचे विचार, त्याच्या आठवणी या सगळ्याचा तपशीलवार आढावा घेतला जातो. आणि मग येते गैरनिर्देशात्मक मुलाखत. इथे सगळ्यात जास्त स्वातंत्र्य मुलाखत देणाऱ्याला असतं. मुलाखतकार जास्त हस्तक्षेप करत नाही, फक्त सहानुभूतीने ऐकतो, ज्यामुळे समोरची व्यक्ती अगदी मोकळेपणाने बोलते. हे मानसशास्त्रात खूप वापरलं जातं. बरं, मुलाखतीचे प्रकार तर आपण बघितले, पण आता प्रश्न असा आहे की एक चांगली मुलाखत घेतली कशी जाते, तिची प्रक्रिया काय असते? चला आता तेच टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. बघा, कोणत्याही यशस्वी मुलाखतीचे 4 महत्त्वाचे टप्पे असतात. पहिला तयारी, दुसरा प्रत्यक्ष अंमलबजावणी, तिसरा नोंदी घेणं आणि चौथा अर्थातच विश्लेषण. सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे तयारी. कोणतंही काम करण्याआधी नियोजन महत्त्वाचं, नाही का? इथेही तसंच आहे. आपल्याला नक्की काय माहिती हवी आहे, ती कोणाकडून मिळणार, कोणते प्रश्न विचारायचे, मुलाखतीचा प्रकार कोणता निवडायचा, हे सगळं आधीच ठरवावं लागतं. आता येतो दुसरा टप्पा, अंमलबजावणी, म्हणजे प्रत्यक्ष मुलाखत घेणं. इथे फक्त प्रश्न विचारून चालत नाही. समोरच्या व्यक्तीशी एक चांगलं नातं तयार करावं लागतं, त्याचा विश्वास जिंकावा लागतो. विनम्र, संयमी आणि स्पष्ट असणं खूप गरजेचं आहे. तर आतापर्यंत आपण मुलाखत म्हणजे काय, तिचे प्रकार, तिची प्रक्रिया हे सगळं बघितलं. पण या सगळ्याचा उपयोग काय, हे इतकं महत्त्वाचं का आहे? याचं उत्तर खूप महत्त्वाचं आहे. बघा, आकडेवारी आपल्याला सांगेल की काय घडलं, पण मुलाखत आपल्याला सांगते की ते का घडलं. यातून आपल्याला लोकांचे विचार, त्यांच्या भावना, त्यांचे अनुभव थेट समजतात, जे आकड्यांमधून कधीच कळणार नाहीत. आणि शेवटी एक विचार की एखाद्या हेतुपुरस्सर संभाषणातून आपण कोणती लपलेली सत्य बाहेर काढू शकतो.
ही प्रक्रिया आपल्याला हेच शिकवते की जग समजून घेण्यासाठी कधीकधी फक्त योग्य प्रश्न विचारणं पुरेसं असतं, कारण प्रत्येक उत्तरात एक नवी गोष्ट दडलेली असते.